नमस्कार मित्रांनो, दस्तऐवज नोंदणी करण्यासाठी नोंदणी कायद्यात सातत्यानं बदल करण्यात येत आहेत. त्या संदर्भातील माहिती आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. हे बदल कोणकोणते आहेत, त्याचा दस्तऐवज नोंदीवर काय परिणाम होणार आहे ते आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेऊया. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहणं आवश्यक आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेलचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करण्यास विसरू नका, जेणेकरून माझे कायद्याचे आणि तुमच्या फायद्याचे व्हिडिओ लगेच तुम्हाला मिळू शकतील. मी आहे तुमचा मित्र धनराज खरटमल. सर्वप्रथम आपण पाहणार आहोत दस्त हाताळणी शुल्कात झालेली वाढ. ही वाढ नक्की किती आहे ते आपण आता या शासन निर्णयातून जाणून घेऊया. नोंदणी व मुद्रांक विभागातील दस्त हाताळणी शुल्कात वाढ करण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक मुद्रांक 2025 प्रकरण 9 म1 धोरण मंत्रालय मुंबई 32 दिनांक 15 एप्रिल 2025 प्रस्तावना संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णय दिनांक 20/8/2001 अन्वये नोंदणी व मुद्रांक विभागास बांधा, वापरा, हस्तांतरण करा या तत्वावर खाजगीकरणाच्या माध्यमातून संगणकीकरण करणे, खाजगीकरणाच्या माध्यमातून येणारा खर्च भागविण्याकरिता दस्त हाताळणी शुल्क म्हणून प्रतिपान मूल्य ₹20 एवढे आकारण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर शासन निर्णयानुसार दस्त हाताळणी शुल्क आकारण्यात येत आहे. सदर शुल्कामध्ये आज तागायत बदल करण्यात आलेला नाही. तसेच सदर शासन निर्णयान्वये नोंदणी विभागाचे संगणकीकरण करण्यात आले असून दस्त हाताळणी शुल्काची रक्कम नोंदणी विभागाच्या स्वीय प्रपंजी लेख्यामध्ये जमा होत आहे. या स्वीय प्रपंजी लेख्यामध्ये जमा होणाऱ्या रकमेतून नोंदणी विभागाच्या संगणकीकरणावरील खर्च भागविण्यात येतो. त्या अंतर्गत सन 2002 पासून संगणकीकृत दस्त नोंदणी प्रणाली सरिता बांधा, वापरा, हस्तांतरण करा या तत्वावर कार्यान्वित होती. सद्यस्थितीत निरनिराळ्या कामकाजाकरिता एकूण 35 प्रणाली कार्यान्वित आहेत. त्यामुळे निरनिराळ्या प्रणालींचे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट व देखभाल खर्चामध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. सन 2002 मध्ये कार्यान्वित केलेली संगणक प्रणाली स्टँड अलोन पद्धतीची होती. सन 2012 मध्ये नोंदणी विभागाने वेब बेस प्रणाली कार्यान्वित केली असून त्यासाठी डाटा सेंटर व सर्व्हर इन्फ्रास्ट्रक्चरची आवश्यकता असल्याने संगणकीकरण खर्चामध्ये पूर्वीच्या तुलनेत वाढ झाली आहे. नोंदणी विभागाच्या डाटामध्ये सातत्याने वाढ होत असून त्यामुळे डाटा सेंटर व सर्व्हर इन्फ्रास्ट्रक्चरच्या खर्चामध्ये भविष्यातही वाढ अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे वेब बेस प्रणालीकरिता स्वतंत्र व कार्यक्षम नेटवर्क आवश्यक असल्याने डाटा सेंटर व विभागातील सर्व कार्यालयांना डेडिकेटेड MPLS कनेक्टिव्हिटी सन 2012 पासून पुरवण्यात आली आहे. त्यामुळे सन 2012 पासून नेटवर्क या बाबीवरील वाढीव खर्चाचा समावेश संगणकीकरणाच्या खर्चामध्ये झाला आहे. सन 2001च्या नंतर संगणकीकृत कामकाजामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. नोंदणी विभागाचे बहुतांश कामकाज हे नागरिकांशी निगडीत व लोकाभिमुख असल्याने सर्व कामकाज कायम सुरळीत राहण्याच्या दृष्टीने तांत्रिक अडचणींचे तात्काळ निराकरण करण्याकरता जिल्हा, विभागीय व राज्य स्तरावर मदत यंत्रणा म्हणजे सपोर्ट सिस्टम कार्यान्वित असून त्यामध्ये सॉफ्टवेअर, हार्डवेअर, नेटवर्क व सर्व्हर विषयक कुशल तांत्रिक मनुष्यबळ नियुक्त केले आहे. या मनुष्यबळावरील खर्चामुळे संगणकीकरणाच्या खर्चामध्ये पूर्वीच्या तुलनेत वाढ झाली आहे. सन 2002 नंतर हार्डवेअर व त्याची देखभाल मनुष्यबळ
आणि कन्झ्युमेबल्स यांच्या दरात वाढ झाल्याने त्यावरील खर्चात देखील वाढ झाली आहे. संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णय दिनांक 8/10/2015 नुसार जुलै 2015 पासून बांधा, वापरा, हस्तांतरित करा या तत्वावरील नोंदणी व मुद्रांक विभागाचे संगणकीकरण नोंदणी विभागाच्या स्तरावरून राबविण्यात येत आहे. या शासन निर्णयानुसार संगणकीकरणाव्यतिरिक्त तज्ज्ञ सल्लागारांच्या नियुक्तीसाठीचा खर्च नोंदणी विभागाच्या स्वीय प्रपंची लेख्यातून करण्यास मान्यता देण्यात आली आहे. महसूल व वन विभाग शासन निर्णय दिनांक 18/4/2022 अन्वये महसूल विभागाच्या एकात्मिक प्रकल्प व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे व या कक्षाच्या विविध बाबीवरील खर्च नोंदणी विभागाच्या स्वीय प्रपंची लेख्यातून करण्यात येतो. दुय्यम निबंध कार्यालयांच्या संख्येत सन 2001 नंतर आतापर्यंत सुमारे 200 ने वाढ झाली असून सन 2001 नंतरच्या संगणकीकरणांतर्गत येणाऱ्या हार्डवेअर, सॉफ्टवेअर, कन्झ्युमेबल्स, मनुष्यबळ यांच्या दरात झालेली वाढ, त्याचप्रमाणे स्वीय प्रपंची लेख्यातून खर्च करावयाच्या बाबीमध्ये झालेली वाढ विचारात घेता नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांकन नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी केलेल्या विनंतीनुसार दस्त हाताळणी शुल्क प्रतिपान ₹20 वरून प्रतिपान ₹40 एवढे आकारण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय नोंदणी व मुद्रांक विभागास बांधा, वापरा, हस्तांतरण करा या तत्वावर खाजगीकरणाच्या माध्यमातून संगणकीकरण करणे, संगणकीकरणांतर्गत येणाऱ्या हार्डवेअर, सॉफ्टवेअर, कन्झ्युमेबल्स, मनुष्यबळ यांच्या दरात, त्याचप्रमाणे स्वीय प्रपंची लेख्यातून खर्च करावयाच्या बाबीमध्ये वाढ झालेली असल्याने नोंदणी व मुद्रांक विभागातील खाजगीकरणाच्या माध्यमातून येणारा खर्च भागविण्याकरता दस्त हाताळणी शुल्क ₹20 वरून 40 इतके निश्चित करण्यास या आदेशाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. हा शासन निर्णय वित्त विभाग साधन संपत्ती अनौपचारिक संदर्भ क्रमांक 98/66 दिनांक 17/2/2025 अन्वये दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्राच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने सत्यनारायण शिवप्रसाद बजाज, सत्यनारायण बजाज, सहसचिव, महाराष्ट्र शासन. आता आपण पाहूया की नोंदणी कायद्यात काय बदल झाला आहे, त्यामुळे दस्त नोंदणीवर त्याचा काय परिणाम होणार आहे ते या राजपत्राच्या आधारे आपण समजून घेऊया. महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 8. Whereas it is expedient further to amend the Registration Act 1908 in its application to the state of Maharashtra. For the purpose hereinafter appearing, it is hereby enacted in the 74th year of Republic of India as follows. 1. This act may be called the Registration Maharashtra Amendment Act 2023. 2. After section 18 of the Registration Act 1908 in its application to the state of Maharashtra hereinafter referred as the Principal Act, the following section shall be inserted, namely 18A. 1. Notwithstanding anything contained in this act, the following classes of document shall be refused for registration, namely A. The document relating to transaction which is prohibited by Central Act or State Act for the time being in force. B. The document relating to transfer of property by way of agreement for sale.
sale, gift, exchange or lease or otherwise in respect of any immovable property owned by the central government or state government or any authority undertaking of the central government or the state government or any authority or undertaking constituted or established under any central act or state act for the time being in force, executed by any person other than those statutorily empowered to do so. C. The document relating to transfer of property by way of agreement for sale, gift, exchange or permanent alienation or lease or otherwise pertaining to any immovable property which is attached permanently or provisionally by any competent authority under the central act or state act for the time being in force or any court or tribunal. D. Document of any description as may be prescribed by the state government by rules made under this act. 2. Every rule made under this section shall be laid as soon as may be after it is made before each house of the state legislature. 3. In section 21 of Principal Act 1, in subsection 1 for the words unless it contains a description of such property sufficiently to identify the same, the following shall be submitted. 3. In section 21 of Principal Act 1, in subsection 1 for the words unless it contains a description of such property sufficient to identify the same, the following shall be substituted, namely, unless it contains such description of the property and accompanies with such papers and documents as may be prescribed by the state government by rules made under this act sufficient to identify the same. 2. After subsection 1, the following subsection shall be inserted, namely, 1a. Every rule made under this section shall be laid as soon as may be after it is made before each house of the state legislature. In section 22 of the Principal Act, in subsection 2, after the words bracket and figures and subsection 1 of section 21 shall be inserted. मित्रांनो, अनेकदा लोकांच्या अडचणीमुळे दस्तऐवज नोंदणी वेळेवर होत नाही. त्यामुळे त्या दस्तऐवजावर सरकारला प्राप्त होणारा महसूल लगेच मिळू शकत नाही. त्यावर उपाय म्हणून सरकारनं एक 100 कलमी कार्यक्रम जाहीर केला आहे. आपल्या राहत्या ठिकाणावरून कुठल्याही ठिकाणच्या दस्तऐवजाची नोंदणी करता आली तर त्यामुळे लोकांच्या श्रमांची व पैशांची बचत होईल. तसेच सरकारला वेळेत महसूल प्राप्त करून घेता येईल. या नव्या बदलानुसार खरेदीदार किंवा विक्री करणाऱ्याच्या पसंतीनं कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयातून आता दस्त नोंदणी करता येणार आहे. विशेष बाब म्हणजे 7/12 उतार्यावरील व्यक्ती विविध जिल्ह्यातील असल्या तरीही त्यांना त्यांच्या जवळच्या कार्यालयात जाऊन त्या दस्ताच्या नोंदणी प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. म्हणजे खरेदी विक्री करणारे जरी वेगवेगळ्या तालुक्यात राहत असतील तरी ते जवळच्या दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन स्वतःचा कबुली जबाब देऊ शकणार आहेत. नोंदणी व मुद्रांक विभागात बांधा, वापरा, हस्तांतरित करा या तत्वावर खाजगीकरणाच्या माध्यमातून संगणकीकरण करणे, संगणकीकरणांतर्गत येणाऱ्या हार्डवेअर, सॉफ्टवेअर, कन्झ्युमेबल्स, मनुष्यबळ यांच्या दरात त्याचप्रमाणे स्वीय प्रपंची लेख्यातून खर्च करावयाच्या बाबीमध्ये वाढ झालेली असल्याने नोंदणी व मुद्रांक विभागातील खाजगीकरणाच्या माध्यमातून
येणारा खर्च भागविण्याकरता दस्त हाताळणी शुल्क ₹20 वरून 40 इतके निश्चित करण्यास दिनांक 15 एप्रिल 2025च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. तसेच नोंदणी अधिनियम 1908 मध्ये नव्याने महाराष्ट्र राज्यासाठी सुधारणा करणे करिता नव्याने विधेयक करण्यात आले होते. त्यासाठी महामहिम राष्ट्रपती यांची सहमती आली आहे. या विधेयकाद्वारे नोंदणी अधिनियम 1908 मध्ये प्रामुख्याने 2 कलमात अतिमहत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. तो बदल नक्की काय आहे ते आता आपण पाहूया. पहिला बदल म्हणजे कलम 18 मध्ये नव्याने कलम 18 क चा समावेश करण्यात आलेला असून त्याद्वारे विवेचित दस्तऐवजांची नोंदणी नाकारण्याचे अधिकार नोंदणी अधिकारी यांना बहाल करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने राज्य अथवा केंद्र शासनाचे एखाद्या अधिनियमाद्वारे नोंदणी करण्याची बंदी घातली असेल तर अशा ठिकाणी विहित प्रमाणपत्र याशिवाय आता नोंदणी करता येणार नाही. तसेच न्यायालय अथवा न्यायाधिकरण यांनी जप्त केलेल्या मालमत्ता केंद्र अथवा राज्य शासनाच्या मालकीच्या मालमत्ता इत्यादी यांचे करार, विक्री, बक्षीस इत्यादी दस्त नोंदणी करता येणार नाही. तर दुसरा बदल म्हणजे नोंदणी करण्यात येणाऱ्या स्थावर मालमत्तेशी निगडीत दस्तऐवजात नमूद मालमत्ता यांची ओळख पटण्याइतपत संपूर्ण वर्णन लिहिणं आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्र देणं आवश्यक असल्यास ते घेणे याबाबतची दुरुस्ती कलम 21 मध्ये करण्यात आली. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझे कायद्याचे आणि तुमच्या फायद्याचे व्हिडिओ लगेच मिळण्यासाठी बेलच्या बटनावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.